या महिन्यातच आता आपल्याला अजून 10 लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे। त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घरं आपल्याला करायची आहेत। यांना विजेचं बिल हे येणार नाही। ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाहीये अशा जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायची। नमस्कार मित्रांनो राज्यामधील रेशन धारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत। जर तुम्हाला स्वतःचे घर नसेल तर तुम्हाला सुद्धा घर बांधण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 2,10,000 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या नागरिकांकडे घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्या नागरिकांना जागेसाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु ही शेवटची संधी आहे, त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचे घर नसेल, तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा मित्रांनो, केंद्र सरकारकडून राज्य सरकारसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला मागील 5 वर्षांमध्ये घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। तुमचा अर्ज 100% पात्र सुद्धा ठरणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर नागरिकांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत की आमचा अर्ज घरकुल योजनेमध्ये मंजूर झालेला आहे परंतु जागेसाठी आमच्याकडे निधी नाही। परंतु ज्यांच्याकडे जागेसाठी निधी नाही तर त्यांनी जागेसाठी अर्ज सुद्धा करायचा आहे, तुम्हाला जागेसाठी पैसे सुद्धा मिळणार आहे। तर बघा, घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील शेतकरी बांधव असेल, रेशनधारक असेल, मजुरी करणारे बांधकाम कामगार असेल, भाजी विक्रेते असेल, म्हणजेच राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना निवारा मिळावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। बघा, जर तुम्ही रेशनधारक असाल किंवा राज्यामधील शेतकरी बांधव असाल किंवा मजुरी करणारे बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल किंवा तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला घर पाहिजे असेल तर तुम्हाला घरासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 2,10,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या नागरिकांकडे घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्यांना जागेसाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। जर तुम्हाला जागेसाठी अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही त्या जागेसाठी अनुदानाचा अर्ज करायचा आहे, परंतु या अर्जासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला घर जागेसाठी 1 लाख रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु भरपूर नागरिकांनी अजून या घरकुल योजनेचा अर्ज केलेला नाही किंवा भरपूर नागरिकांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत। बघा मित्रांनो, जर तुम्ही घरकुल योजनेचा अर्ज अजून केलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे, कारण दुसरी यादी पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये येणार आहे। पहिली यादी सुद्धा आलेली आहे। पहिल्या यादीमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे 2 हप्ते सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर करायचा आहे, कारण दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा 8 लाख घरांचा समावेश करण्यात आलेला आहे। जर तुम्ही घरकुल योजनेचा अर्ज केला तर तुम्हाला घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु ज्या नागरिकांनी अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले नसतील तर त्यांनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुमचे अर्ज मंजूर सुद्धा होणार आहे। बघा, सर्वांसाठी शेवटची संधी आहे। जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा, अन्यथा तुम्हाला घर या वर्षामध्ये सुद्धा मिळणार नाही। बघा, भरपूर नागरिकांनी अजून अर्ज केलेले नाहीत। ज्यांनी अर्ज केलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे। परंतु या घरकुल योजनेसाठी कोणकोणते पात्रता घालण्यात आलेले आहे, सोबतच या घरकुल योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे, सोबतच ज्या नागरिकांकडे घर बांधण्यासाठी जागा नसेल आणि त्यांना जागेसाठी अनुदान पाहिजे असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, भरपूर नागरिकांचे अर्ज घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, तर त्यांना राज्य सरकारकडून जागेसाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तर त्याच्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु या जागेसाठी आणि घरकुल योजनेसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे नागरिक या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच नागरिकांना घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि जागेसाठी सुद्धा 1 लाख रुपये अनुदान
मिळणार आहे। बघा सर्वात प्रथम आपण अनुदान किती मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की या वर्षी घरासाठी किती निधी मिळत आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील वर्षांमध्ये तुम्हाला फक्त घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये मिळत होते, परंतु या वर्षी घर बांधण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच 2,10,000 रुपये सुद्धा मिळत आहेत। म्हणजे सरासरी केंद्र सरकारकडून 1,60,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 50,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अजून घरकुल योजनेचा अर्ज केलेला नसेल किंवा जागेसाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे आणि जागेचा अर्ज सुद्धा करायचा आहे। बघा मित्रांनो, घरासाठी केंद्र सरकारकडून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1,60,000 रुपये मिळणार आहेत, तर राज्य सरकारकडून 50,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे टोटल मिळून प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये 2,10,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या नागरिकांकडे घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्या नागरिकांना जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, परंतु या जागेसाठी सरसकट सर्व नागरिकांचे अर्ज पात्र ठरणार नाहीत। जे नागरिक पात्रतेमध्ये बसत असेल त्याच नागरिकांना घर बांधण्यासाठी आणि घराच्या जागेसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे, परंतु ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण भागामधील नागरिकांसाठी आलेली आहे। म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अशा पद्धतीने घर बांधण्यासाठी तुम्हाला सुद्धा अनुदान सुद्धा मिळणार आहे, परंतु या घर बांधण्याच्या जागेसाठी पात्रता घालण्यात आलेली आहे। जे नागरिक पात्रतेमध्ये बसत असेल त्याच नागरिकांना या घरकुलाच्या जागेसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या नागरिकांना घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। जे नागरिक या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांना घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये आणि जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे सरासरी 3,10,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला सुद्धा लगेच सांगणार आहे की घराच्या जागेसाठी अर्ज कुठे करायचा आहे, घराच्या जागेसाठी पात्रता कोणकोणती घालण्यात आलेली आहे। बघा सर्वात प्रथम पात्रता बघून घ्या। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला घर जागेसाठी 1,00,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, पहिली पात्रता म्हणजे नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत, तरच तुम्हाला या प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तुम्हाला जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये अनुदान मिळणार नाही। सोबतच जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला लाभ घेता येईल, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा मित्रांनो, जर तुमचे घर कच्चे घर असेल किंवा तुमचे घर खराब झालेले असेल तर तुम्ही सुद्धा या घरकुल योजनेचा अर्ज करू शकता। तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये आणि जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, परंतु तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। सोबतच मित्रांनो, घराच्या जागेच्या पैशासाठी आणि घरासाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न सरासरी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही, तुम्हाला जागेचा अर्ज करता येणार नाही। म्हणजे सरासरी तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। आणि सर्वात महत्त्वाची आणि जी शेवटची पात्रता आहे म्हणजे चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, तरच मला घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये आणि जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा मित्रांनो, काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, कारण याच्यामध्ये तुम्हाला मुद्देसूद पद्धतीने माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, ज्यांना जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान पाहिजे असेल, घरासाठी 2,10,000 रुपये अनुदान पाहिजे असेल तर त्या नागरिकांनी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिली पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, दुसरी पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, तिसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि शेवटची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जे नागरिक या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांना घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये आणि जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे या 4 पात्रता महत्त्वपूर्ण
आहेत या 4 पात्रता थेट केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, जागेचे अनुदान मिळवायचे असेल, ते नागरिक या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत। परंतु जर तुम्हाला जागेचे पैसे मिळवायचे असेल आणि घराचे पैसे मिळवायचे असेल तर तुम्ही अर्ज करायचा आहे, परंतु तुमच्याकडे 4 कागदपत्रे असायला पाहिजेत। बघा मित्रांनो, जर तुम्ही अजून घरकुल योजनेचा अर्ज केलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर प्रधानमंत्री घरकुल योजना या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे। सोबतच जर तुम्ही अजून जागेचा अर्ज केलेला नसेल तर त्या जागेचा अर्ज सुद्धा करायचा आहे, परंतु या जागेचा अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु या जागेचा अर्ज करण्यासाठी 4 कागदपत्रे असायला पाहिजे। ज्या नागरिकांकडे 4 कागदपत्रे असेल त्यांनाच घरकुल योजनेच्या जागेसाठी अर्ज करता येणार आहे। तर बघा मित्रांनो, घराच्या जागेसाठी अर्ज करण्यासाठी जी 4 कागदपत्रे मागवण्यात आलेले आहेत तर त्या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात। यासाठी तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या नावाने दाखला सुद्धा असायला पाहिजे, म्हणजेच तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे, तरच तुम्हाला या घरकुल योजनेच्या जागेसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे मनरेगा जॉब कार्ड। सर्वांनी हे मनरेगा जॉब कार्ड काढायचे आहे, अन्यथा तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ आणि या जागेचा लाभ घेता येणार नाही। परंतु हे मनरेगा जॉब कार्ड कुठून काढायचं आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा मित्रांनो, हे मनरेगा जॉब कार्ड गावामधील ग्रामपंचायत मधून काढायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, जागेसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे। सोबतच मित्रांनो, जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न खरोखर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे पाहण्यासाठी, हे तपासण्यासाठी उत्पन्न दाखला काढायचा आहे। जे नागरिक 3 वर्षांचा उत्पन्न दाखला काढणार आहेत त्यांनाच या घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि जे शेवटचं म्हणजे 4थं कागदपत्र आहे तर ते 4थं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे जे रेग्युलर लागणारी कागदपत्रे आहेत तर ते सर्व कागदपत्रे असायला पाहिजेत। याच्यामध्ये पासपोर्ट साइज 2 फोटो म्हणजे छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजेत। बघा, राज्यामधील भरपूर नागरिकांनी घरकुल योजनेचे अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाहीत, तर काही नागरिकांनी अजून घरकुल योजनेचे अर्ज केलेले नाहीत। बघा, ज्यांनी अजून घरकुल योजनेचे अर्ज केलेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे, परंतु ज्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले नसतील तर त्यांनी वाट सुद्धा पाहायची आहे, कारण तुमचं नाव दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा येणार आहे। कारण पहिल्या यादीमध्ये कमी नागरिकांचा समावेश करण्यात आलेला आहे, परंतु दुसऱ्या यादीमध्ये जास्त नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, म्हणजे ही शेवटची संधी आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत। याच्या अगोदर कधीच 20 लाख घरे मंजूर सुद्धा झालेले नव्हते, परंतु यावर्षी केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं। त्यामुळे या सरकारने राज्यामधील सर्व नागरिकांना निवाळा मिळावा, स्वतःचे घर असावे या दृष्टिकोनातून घरकुल योजना सुद्धा वाढवलेले आहेत, म्हणजे तब्बल 20 लाख घरे मंजूर सुद्धा केलेली आहेत। बघा, सर्वात प्रथम तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की घरकुल योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। बघा, तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजना या ऑनलाईन वेबसाईट वरती म्हणजे ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर अर्ज पात्र ठरल्यानंतर तुम्हाला सुद्धा 4 टप्प्यांमध्ये घर बांधणीसाठी पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु भरपूर नागरिकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहेत की दादा, आमच्याकडे स्वतःची जागा नाही तर आम्हाला जागेसाठी अनुदान मिळेल का? बघा, तुम्हाला जागेसाठी 100% अनुदान सुद्धा मिळणार आहे, परंतु त्या जागेसाठी अनुदानाचा अर्ज करण्यासाठी तुम्ही सुद्धा त्या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। तुमच्याकडे सुद्धा 4 कागदपत्रे असायला पाहिजेत, तरच तुम्हाला जागेसाठी राज्य सरकारकडून 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा, ज्या नागरिकांना जागेसाठी 1 लाख रुपये पाहिजे असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे, तर तो अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करायचा आहे। म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला घरासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे, परंतु ज्या नागरिकांना घराच्या जागेसाठी
अर्ज करायचा असेल तर त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। एकंदरीत सर्व नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये 2 कमेंट आलेल्या होत्या, त्या 2 कमेंट कोणकोणत्या होत्या आणि त्याच्यावरती आमची प्रतिक्रिया काय आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा मित्रांनो, जी पहिली कमेंट आलेली होती तर ती पहिली कमेंट म्हणजे या घरकुल योजनेच्या ज्या याद्या जाहीर होत असतात तर त्या याद्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जाहीर होत असतात किंवा गावामधून जाहीर होत असतात। बघा मित्रांनो, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वस्वी अधिकार तुमच्या गावामधील ग्रामपंचायतकडे दिलेला आहे। म्हणजेच या ज्या घरकुलाच्या याद्या जाहीर होत असतात तर त्या याद्या तुमच्या गावामधील ग्रामपंचायत मधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल यांच्या माध्यमातून जाहीर सुद्धा होत असतात। म्हणजे सर्वस्वी अधिकार तुमच्या गावामधील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामसेवककडे असेल यांच्याकडे अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला अजून घर मिळालं नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे अहवाल सुद्धा न्यायचा आहे, त्यांना सुद्धा तुमचे उत्पन्न दाखवायचे आहे, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहेत का हे सुद्धा दाखवायचं आहे। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जे दुसरी कमेंट आलेली होती तर ती दुसरी कमेंट महत्त्वपूर्ण आहे। बघा, दुसरी कमेंट आलेली होती ते दुसरी कमेंट म्हणजे आम्हाला जागेसाठी अनुदान मिळेल का? बघा, तुम्हाला जागेसाठी अनुदान मिळणार आहे, परंतु सर्वात अगोदर जर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतची जागा शिल्लक असेल किंवा गायरान असेल किंवा विविध ठिकाणी मोकळ्या जागा असतात त्या जागा सुद्धा मिळू शकतात। परंतु तुमच्या गावामध्ये जागा शिल्लक नसेल, ग्रामपंचायतची जागा नसेल तर तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत अर्ज करा। त्यानंतर जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। बघा, सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।